ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. रविवार 7 डिसेंबर रोजी ग्राउटिंग व मास्टिंगचं काम करण्यात येणार आहे. त्याकरता घोडबंदर रोड अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवार मध्यरात्री 12 ते रविवार मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण रस्ता बंद राहणार आहे. यावेळी प्रवाशांची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. मेट्रोची कामे, अरुंद नादुरुस्ती रस्त्यांमुळे व अवजड वाहनांची वाहतूक यामुळे घोडबंदर प्रवास जीवघेणा आणि त्रासदायक झाला असून प्रवाशांची डोकेदुखी वाढले. अर्ध्या तासाचं अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तर नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेकांचे बळी देखील गेलेत. मात्र अपघातांचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आलं असून रस्त्याचे ग्राउंडिंग व मास्टिंगचं काम रविवारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्या कामासाठी 24 तासांचा बंद ठेवण्यात आला आहे. मुंबई ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वाय जंक्शन कापूरबावडी येथे प्रवेश बंद राहणार आहे. मुंब्रा कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद असणार आहे. तर नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद असणार आहे. मुंबई ठाणे मुंब्रा कळवा नाशिक येथून येणारी सर्व अवजड वाहने भिवंडीतील मानकोली अंजूर फाटा मार्गे इच्छितस्थळी जातील. ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांना गायमुख चौकापासून फाउंटन हॉटेलपर्यंत विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हलक्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र त्यांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. या अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना लागू राहणार नसल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे.